जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. आज आपण साजरा करत आहोत मराठी भाषा दिन. आपल्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा दिवस. दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस महान कवी व साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांच्या लेखणीतून मराठी भाषेला नवीन ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि नवीन दिशा मिळाली. मराठी ही फक्त संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या इतिहासाची साक्षीदार आहे. संतांची अभंगवाणी, योद्ध्यांचा पराक्रम, समाज सुधारकांचे विचार आणि सामान्य माणसांच्या भावना हे सर्व मराठीतूनच व्यक्त झालं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य उभं करताना मराठीला सन्मानाने जागा दिली. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासारख्या संतांनी मराठीला अध्यात्माची गोडी दिली. आजच्या आधुनिक युगात इंग्रजी आणि इतर भाषांचा प्रभाव वाढत असला तरी आपल्याला मातृभाषा जपणं ही आपली जबाबदारी आहे. मराठी बोलूया, मराठीत विचार करूया आणि मराठीचा अभिमान बाळगूया. कारण भाषा टिकली तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर ओळख टिकते. चला, या मराठी भाषा दिनानिमित्त आपण एक संकल्प करूया. मराठीचा सन्मान करू, मराठीचा प्रचार करू आणि मराठीला पुढच्या पिढीसाठी अभिमानाने पोचवू. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय भवानी.